जय एकविरा भावांनो, आज दुसरा दिवस दुसरा आहे आणि आता 6:30 वाजून गेलेत. कारण का आम्ही 5:30ला निघालो होतो आणि खूप काळोख असल्यामुळे ब्लॉग चालू करता आला नाही. पण कालचा ब्लॉग आपला अपलोड झालेला आहे, तर आपला ब्लॉग बघा, खूप छान आहे. सेटअप पण खूप छान होता पहिल्या दिवसाचा. आज दुसरा दिवस आहे, आता वाजले 7 वाजलेत. ब्लॉग पण चालू केला आहे आणि आमची टी शर्ट पण नवीन आहे, तर तुम्हाला दाखवतो सगळ्यांना. ओ जय एकविरा भावांनो, एक नंबर. हा भाई आई जाऊ, हा बघ, हा आमचा टप्पू ब्लॉग मध्ये आला भाई. खूप मिस करत होता. आणि आपले सगळे पंटर लोक, कारण का झोप पण काल भेटली नाही. तर आपला भाऊ तो खूप मिस करत होता ब्लॉग मध्ये. काल पण बोलला मला ब्लॉग मध्ये घे, तर तो आता आलेला आहे, तो भेटलाय. तो लास्ट डब्याला होता, झेंडा पकडलेला, तर त्याला आता मी माझ्यासोबत घेतला. तुम्हाला दाखवतो. हा बघा, छोटा टप्पू, नाव काय? सोहम बाईकर. हा माझ्या शाळेतला आहे, तो छोटा आहे, त्याचा भाव माझ्या वर्गातला आहे. तर काय बोलतो, कशी आहे पालखी? पालखी खूप मस्त आहे, फिलिंग पण खूप चांगलं आहे आणि थंडी पण वाजते ना? हाय, पण एवढी नाही ना. आत्ताच तो पण मला वाटतं साईवारी करून आला त्यांच्या इकडची. मग साई पालखी करून आलाय त्यांच्या एरियातली. आता त्याला कुठे कामाला काय माहित नाही, पण त्याला सुट्ट्या पास होतात. कारण काय पण सांगतो, बाकी ठीक आहे ना? बाकी ठीक आहे. बस हाईड करून टाकलंय, व्हॉट्सअप, स्नॅप, इंस्टा ब्लॉक केलाय. पण आपल्या ब्लॉगला काय बोलशील? हा, सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या भावाच्या चॅनलला. खूप त्याचे व्हिडिओ खूप चांगले असतात आणि मी दररोज बघतो. मन झाला की बाजूला शेवटी बघायला लागणार आहे. हा भाई, एक नंबर भाई. धन्यवाद. तर फायनली आम्ही एक हॉल्ट घेतलेला आहे, छोटासा हॉल घेतला आहे नारळ पाणीचा. तुम्हाला दाखवतो, कारण का मुलांना लय ताण लागलेली. तुम्हाला दाखवतो आता कसं नारळ पाणी पिजायचं वाटतं. तुम्हाला दाखवतो बघा, सुरनी सरजा. हा बघा, हा भाई तुला पण घेतो, घे बस. हा बघा. हो, लव्ह मॅरेज मध्ये असतो तसं. बस. माकड आलेत, माकड. आय लव्ह यू. मला असं वाटतं कधीच खाल्लं नाही आलो लोकांनी. 3 महिन्यानंतर पहिलं खातो, 3 महिन्यानंतर. अरे आधी माझा नारळ कुठे आहे? कधी देशील मग मला? मारा मारे आमचं खोबरं नाही निघत नाही काय. त्याला भेट द्या, ऑफर चालू आहे इथं. ऑफर चालू आहे. हा बघा, ही बघा लाचची निशाणी. कोणी असं खाल्लं काय आतापर्यंत? मला ह्याचा बघा आणि ह्याचा बघा. कवटी खाली झालेली आहे. आमचा खोबरा सकट आहे. लाचची निशाणी. भाई चला. धन्यवाद भाऊ. आणि आपल्या नारळ पाणीला स्पॉन्सर होता, तो तुम्हाला दाखवता बघा, आपला सोहम पवार. 205 नारळ. आता जीपे बंद, सर्व्हर डाऊन आहे काय? भाई धन्यवाद सोहम. असाच थोडं आम्हाला मदत करत राहा. अजून 2 दिवस बाकी आहे, बघ थोडं लक्ष दे मुलांवर. काय बोललो? हा ठीक आहे, एवढंच पाहिजे. कसं वाटलं भाई मुलांनो? एक नंबर.
फायनली आम्ही नाश्त्याच्या हॉटला पोचलेलो आहे. वाजलेले 10. खूप टाइमपास केला मुलांनी. नारळ पाणी पित आहेत, वडापाव खात आहेत. काय काय शूट करायला भेटला नाही मला असं वाटतंय. आता बघूया. हॉल जवळच आलेला आहे. मी तुम्हाला दाखवतो नाश्त्याला काय आहे ते. आपण भेटूया नाश्त्याच्या हॉलला. जय एकविरा. हो, नाश्त्याचे मानकरी लेट पण थेट. सोहम नाश्त्याचा मानकरी. सोहम हा लेट पण थेट. निघत नाही. आमचं प्लेट बघा कसं झालंय. पूर्ण पामलंय आमचं प्लेट. सॉरी. जय क्रीडा. फायनली आम्ही निघालो पण नाश्त्याच्या हॉलवरून. नाश्ता पण थोडा इडली वडे खाल्ले कारण का मुलांनी खूप नाश्ता केलाय दबाव म्हणून जास्त केला नाही. आणि रेस्ट पण नाही घेतला मुलांनी. मुलांना मानलं पाहिजे भाई. वन साई माझ्या चला आता बघू. विचार चालू आहे आम्हाला निशाणी घ्यायची आहे. तर बघूया घेऊ शकतो की ना आम्ही. डर के आगे जीते. इकडे जाऊन ब्लॉग काढणार. हो हो विजय सो. चला भेटूया आपण डायरेक्ट आता पुढचा प्रवास कसा होतोय ते बघूया. चला इकडं माते की तर आता आमचा एक सुमित बुवा तो गाणं घेत आहे कव्वाली. तर ही कव्वाली सगळ्यांनी ऐका. 1 2 वाह बुआ वाह. सबकी पुकार सुन ले ओ कब्रिस्तान वाले. सबकी पुकार सुन ले ओ कब्रिस्तान वाले. आस्ते से धीरे से हौले से मस्का फायनली आम्ही निशाणीची इथं आलोय. मला वाटतं 20 पावलं लांब आहे. ते पण आम्हाला पार करायचे. मुलं जिद्दी आहेत. सोडणार नाही. हार मारणार का रे. तुम्हाला बोललेलो आम्ही इकडे पोहोचले होती. तुम्हाला चालू करणार आहे 20 ब्लॉग तुम्हाला दाखवणार होतो की आम्ही शेवटी 2 मिनिटं लांब आहे. फक्त पोहोचून तुम्हाला अजून एक चालू करतो दाखवतो तुम्हाला. थांबा थोडा वेळ. खूप दमलो पण आहे खूप. ऊन तर कमीत कमी खूप ऊन आहे. सांगू नाही शकत. ऊन एवढा ऊन आहे तो आसराच नाही रोडवर. तुम्हाला दिसतच असेल बघा पूर्ण रोड हायवे. तुम्हाला दाखवतो. थांबा थोड्या वेळात. आता 2 मिनिटं बस. मी तुम्हाला 2 जुडवे भाव दाखवतो. सेम आहेत. उंची पण बॉडी पण सेम. टी शर्ट पण सेम. तुम्हाला दाखवतो 2 भाव सेम. ते बिबट्या आल्यात. बिबट्या पण ते आम्हाला काहीच करत नाही. बिबट्या तुम्हाला दाखवतो. थांबा ते 2 बिबट्या.
बघा 2 बिबटे सेम बोललो होतो तो मला. तुम्हाला थोड्या वेळात पालखीच्या इथं पोहोचू. मुलांनी आग नाही मानला. आता फायनली आम्ही 1:30 वाजता दुपारच्या हॉडला पोचलेलो आहे आणि खूप पाय दुखत आहेत. जे मुलं कुत्र्यासारखे धावत होते त्यांच्यामुळे मी धावत आलो. त्यांचे तुम्हाला दाखवतो, सगळ्यांना घेतो आता बरोबर. पण पहिला आत मोठी खूप विश्रांती आहे, तुम्हाला दाखवतो. हा बघा आमचा बिल्डर जो आता तेजस टक्केचा भाव हर्ष गांगन. बायसेप दाखव बायसेप. हो हो कडक ना भाई. आराम दुपारचा हॉल्ट. गाण्या ठार झालेला आहे. हे बघा आधी कुशल मेंगाने चिकट आंबट यतीन गजमल. हो राज गांगन. घरी जाताना आम्ही याच्याच गाडीतून जाणार आहे. हा तर 1 साइड आहे बघा. ओरिओ बघा खालून वर. हो त्याचा भाव. दोघं एकामेकात झोपतात चांदरीत. ही आपली कंपनीच आहे. अरे माँ कसम मिल गया. ढूंढ रहा था इतना इसको. ओ नमस्कार. काय वाटतं तुला? जर आवाज जास्त जोरात कर ना भावा. आम्ही लय उन्हात चालून आलेलो आहे आणि खरं खूप कष्ट लागले आणि आम्ही लाचची निशाणी पुढच्या निशाणीपर्यंत स्ट्रगल करून आज इथं पोहोचलेलो आहे. आता आम्ही झोपायचा टाइम. मग मला वाटतं तुम्हाला पुरस्कार दिला पाहिजे. स्ट्रगल. चलो फिर आजा तुम्ही सोएंगे. चलो ओके बाय. अरे महा कसम लेवल पार झाली भावाची. लेवल पार. कसं वाटतंय भाई? ओ अंबाजी छोटा अंबाजी कसं दमलो. बस आता आरामाला टाइम दिलाय ना भाई. 10 वडा पाव. चला ठीक आहे आपण भेटू. जेवताना सगळेजण. तुम्हाला बोललेलो फायनली जेवण झालेलं आहे. हा यतीन गजमल, हा सुमित विश्वकर्मा. बोललेला थोडा घेतो. आता हे तुम्ही सांगा कमेंट मध्ये थोडा आहे का जास्त आहे. भाजी 1 नंबर आहे टमाटरची. हो लाडू कडकडीत पापड आणि ते अमूल तडका दाखव. ते तर दाखव भाऊ. मेन आहे मेन. आपल्या भावाने दिले. हो गरम तिखट सगळे आपल्या येतात. सेवेकरी बस.
आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि जस्ट हॉलवरून निघालो थोडा शूट म्हणजे जरा फायर कचरा आयटम उडवला, खूप छान आहे, मस्त होता. तर तुम्ही बघितला पण असाल, मस्त. आणि आता आम्ही लास्ट डब्बेवाले आहेत सगळे बघा, ठीक जण. लास्ट डब्बा, लास्ट निशाणी, सोहम पवार ऑन टॉपिल. पंटाज क्या बोलते पब्लिक, आपले ब्लॉग कसे आहेत ते कमेंटमध्ये सांगा. ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी प्रत्येक शूटमध्ये बोलत आहे, कारण का माहिती आहे, जर तुम्ही लाईक केले, शेअर केले, कमेंट केले, जर व्हिडिओ बघत असाल तर आम्हाला पण बनवायला मजा येते. काय बोलतो सुमित? एक नंबर ना भाई, एकविरा माते की जय. आम्हाला पण जरा मजा येते बघायला. हा नाही आणि एक मेन गोष्ट काय माहिती काय, ही बघा, ही टी शर्ट आहे ना, ही टी शर्ट तुम्हाला दाखवतो स्पॉन्सर कोण आहे. विश्वकर्मा. मी तुम्हाला बोललो टी शर्ट बद्दल, जे आमच्या वडाळ्यामध्ये फेमस आहेत, श्री दत्त केबल नेटवर्क. नेट फुल फास्ट. फ्रंट पण दाखवतो तुम्हाला. सुमित फ्रंट दाखव. बघा आपलं चिन्ह बघा, राउटर आणि ही मुंबईच्या मानाची पालखीचा लोगो. खूप छान टी शर्ट आहे. ही टी शर्ट वाटतं मला मल्हार स्पोर्ट्सनी बनवली आहे. मल्हार स्पोर्ट्स टी शर्ट आहे ना, मल्हार स्पोर्ट्सनी दिली आहे बनव. छान प्रिंट मारतात. तो दादा आहे ना, दादा खूप छान प्रिंट मारतो. बोलायचं झालं तर हा पॅटर्न आहे ना, कुशल मेंगाने आणि मनीष तळेकरनी चॉईस केला. खूप छान होता. आणि आता पण जरा वातावरण पण असं आहे की थोडं मस्त वाटतं. फ्रेश बी झालो, जेवलो, झोपलो, जरा झोप पण पूर्ण झाली. कडक एकदम एक नंबर. आपला सुमित भाई चष्मा कसा आपला? कडक ना भाई, मायकल जॅक्सन. ओहो, तर इंडियाचीच आहे ती. हा भाई, त्या दिवशीच खेळून आलो ना मॅच. काय बोलतो? हा भाई, कोणत्या त्या दिवशी वानखेडे तुला दाखवलं ना, DY पाटील स्टेडियम, हा दाखवलं तिकडेच त्या मध्ये गेलेलं ना भाई, वन साइड मध्ये. तुला माहिती आहे ना यार, आपला आम्ही आतापर्यंत उतरलोच नाही तिथे. भाई, उतरत नाही. कसा घुमवतो कडक भाई. पॉइंट एक नंबर भाई. कडक आहे. आपण ब्लॉग बघत राहा, एक नंबर. आपण भेटूया आता पुढच्या हॉल्टला, नाही तर काय छोटा हॉल्ट असेल आमचा, तिथं भेटूया. ओके, बाय, टाटा, सी यू. वन साईड बोलणार फायनली आम्ही एक हॉल घेतलेला आहे पाणीपुरीसाठी. एक नंबर. मध्ये ना पालखी थांबलेली. तर दादू, पाणीपुरी खाणार आहेस की नाही? हो, खाणार ना. खूप भूक लागली आता. भाई खा ना भाई, 6 पाणीपुरीवाल्या मस्तपैकी एक नंबर. मिठास एक नंबर खाऊया जरा. मस्त स्टॉल पण दाखवतो एक नंबर. बघा तर. हो, ताज भाई बोलते और गण्या भाई बोलते इसको. हो रोहित भाई, फाइनली मिल गया. क्या बोल रहे हैं? बहुत थक गया हूँ, बहुत थक गया. सब लोग ने धाड़ मार दिया है, सब लोग ने धाड़ मार दिया. भूक लगा है. पानी दे दे आप भाई. तुला बतूल गोपाल किने सजून फुला पानाने तुला बतूल गोपाल किने तुझ्या नावाचा जय घोष केला उदो उदो बोलून गाई तुझ्या नावाचा. जय एकविरा भाई. फायनली आम्ही हॉलला पोहोचलेलो रात्रीच्या. तर तुम्हाला दाखवतो किती मुलं आहेत, आणि हॉल पण खूप मोठा आहे, मला दाखवतो.
जय एकविरा. कारण का जेवताना शूट नाही काढता आला, कारण का थोडं जेवणामध्ये बिझी होतो. आणि आता ब्लॉग मी एकटाच एंड करतो, कारण का खूप दमलेलो आहे. मला असं वाटतं मीच पण थोडा तब्येत ठीक नाही, तर आत्ता मी ब्लॉग एंड करत आहे. कारण का झोपायची वेळ झालेली आहे, 1-2 वाजता झोपायला. म्हणून बोलतो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 1 नंबर. एकविरा माते की